महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि युवाग्राम 24 न्यूज आयोजित भव्य घरगुती गणपती सजावट स्पर्धा आणि सार्वजनिक गणपती मंडळ सुंदर गणेश मूर्ती स्पर्धा 2024 या स्पर्धेचे प्रायोजक आहेत उद्योजक माननीय शरद दादा जाधव SJ डेव्हलपर्स मिरज। नमस्कार, गणपती बाप्पा मोरया। महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि युवाग्राम 24 न्यूज आयोजित भव्य घरगुती आकर्षक गणपती सजावट स्पर्धा आपण घेतो आहे आणि या स्पर्धेचे प्रायोजक आहेत उद्योजक शरद दादा जाधव SJ डेव्हलपर्स मिरज। या गणेश स्पर्धेअंतर्गत आपण आज आलेलो आहे सांगलवाडी येथे विजय पवार यांच्या घरी। खूप सुंदर असा देखावा त्यांनी केलेला आहे, सजावट खूप छान केलेली आहे आणि ती काय केली आहे ती आता आपण बघूयात। सांगलवाडी येथील विजय पवार यांच्या घरी आपण आलेलो आहे आणि ते स्वतः आता आपल्या सोबत आहेत आणि त्यांची फॅमिली पण आहे। तर त्यांना आपण विचारूया की यावेळेला त्यांचा देखावा कशा स्वरूपात आहे। नमस्कार सर। नमस्कार। यंदा तुम्ही बाळ गणेश ची मूर्ती बसवलेली आहे, तर त्याचं काही खास कारण? या वर्षी आमच्या घरामध्ये 2 लहान मुलं असल्यामुळे आम्ही त्या पद्धतीने त्यांच्या अनुसरून आम्ही बालगणेशाची मूर्ती पण आणलेली आहे। त्याचबरोबर आमच्या घरामध्ये जो देखावा केलेला आहे त्यामध्ये एक झाडाचं खोड आहे, त्या खोडावर मोर बसलेला आहे आणि त्या खोडालाच एक झोपाळा बांधून त्यामध्ये बालगणेश बसलेले आहेत। अशा पद्धतीचं थीम आम्ही केलेला आहे यावर्षी।
तर ह्या 2 छान मुलांसाठी तुम्ही बाळ गणेश यंदा बसवलेला आहे. तर खरंच बाळ गणेशासोबत आता 2 छान आपल्या इथं गौरी सुद्धा दिसतात. तर गौरी कधीपासून तुमच्याकडे आहेत आणि काय प्रथा आहे? गौरी माझी मोठी मुलगी जन्माला आली त्यावेळेला हौसेनं म्हणून आम्ही गौरी बसवायला चालू केले. हां, हौसेने बसवायला लावले. आमच्या गौरी म्हणजे अशा ह्याच्यातल्या नव्हत्या, फक्त वाहनातल्या बसवत होतो आम्ही. पण आता ती मोठी मुलगी झाल्यानंतर आम्ही हौसेने म्हणून ती गौरी बसवायला आल्या. साधारण किती वर्ष झाली गणेशोत्सवाला? बरे तरी आता गणेश उत्सवाचं आमचं पूर्वीपासूनच वाडवडिलांच्या पासून चालत आलेलं आहे. परंतु गौरीचं जे आहे ते गेले आम्ही 22-23 वर्ष झालं करत आहे. घरामध्ये उभ्या गौरी ज्या आहेत आमच्या, त्याचा देखावा आम्ही गेले 20-22 वर्ष झालं करतोय. काय वाटतंय म्हणजे गणपती असल्यावर घरात वातावरण कसं असतं? घरात वातावरण आनंदाचंच असतंय, सगळं गजबजलेलं असतं, भरपूर मजा असते. सगळ्या खाण्यापिण्यात वेगवेगळे काहीतरी पदार्थ असतात. खरंच ही 2 एवढी छान बाळं असल्यावर तर घर कायमच गजबजलेलं असणार आहे. पण हा जो तुम्ही देखावा बघताय तो खरंच खूप सुंदर केलाय. खोड एक त्यांनी केलेला आहे आणि आपला राष्ट्रीय पक्षी मोर याचा त्यांनी औचित्य साधून त्याचा पिसारा आणि त्याच्या त्या खोडालाच असलेला गणपती आणि त्याचा झोपाळा हे खूप छान सुंदर असं केलेलं आहे. सजावट तर तुम्ही बघताच आहात आणि त्यांच्या घरातल्या 2 बाळांना पण त्यांनी इथं बसवलेलं आहे माझ्या मते. खूप छान सुंदर असा देखावा आहे. असेच निरनिराळे अजूनही देखावे आपण बघणार आहे. त्यासाठी आमच्या सोबत असेच राहा. धन्यवाद.